प्राथमिक चौकशीत दीनानाथ रुग्णालय दोषी आढळलंय। पुण्यातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर। चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सादर झालेला आहे। रुग्णालयानं ऍक्ट मधील तरतुदीचा भंग केलेला आहे। धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव देत आहे। सचिन, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आरोप जे आहेत ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर झाले होते आणि अखेर ते दोषी सुद्धा आढळलेले आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वेगवेगळे खरं तर आरोप झाले होते, अनेक आंदोलन मोर्चे झाले होते। या संदर्भात खरं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक 3 समित्या नेमल्या होत्या। यामधले 2 समितीचे खरं तर अहवाल जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे सादर झालेले आहेत। त्यातल्याच एका अहवालामध्ये खरं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे ते तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशी त्यांच्यावर ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि ते दोषी असल्याचं खरं तर त्यात म्हटलंय। त्यामुळे आता राज्य सरकारकडून यामध्ये काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे। एकूणच या अहवालामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत आणि नमूद केल्यानंतर रुग्णालयांच्या बाबतीत खरं तर काय भूमिका आता राज्य सरकार घेणार किंवा हे 3 अहवाल आल्यानंतर आता पुढचा गुन्हा दाखल होणार का, हाही एक मोठा प्रश्न आहे। मात्र जी गर्भवती महिला आहे तिच्या मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर वर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते। त्यांनी हलगर्जीपणा केला किंवा इतर, त्यातलाच एक अहवाल जो आहे तो आता आपल्या हाती आलेला आहे आणि निश्चितच आता या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।